ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण कोबीची अतिशय जबरदस्त आणि भन्नाट अशी रेसिपी पाहणार आहोत। कोणतीही पूर्वतयारी न करता किंवा कोणतीही तामझाम न करता ही रेसिपी तयार होते। खूपच झटपट आणि खूपच चविष्ट ही रेसिपी लागते। तुम्ही कोबीची नेहमीच पिवळी भाजी किंवा दुसऱ्या पद्धतीने भाजी केलीच असेल, पण अशा पद्धतीने जर केली तर नक्कीच सर्वांना खूप आवडेल। तर इथे मी अर्धा कोबी कट करून घेतलेला आहे। कोबी कट करून घेतला की अशा पद्धतीने उभ्या स्लाइसमध्ये आपल्याला कोबी चिरायचा आहे आणि मग नंतरनं बारीक छान कट करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा की कोबी आपल्याला याच्यासाठी छान बारीकच कट करायचा आहे, मोठा कोबी ठेवू नका, बारीक छान कट करून घ्यायचा आहे कोबी। तर इथे तुम्ही पाहू शकता सगळा कोबी मी अशा पद्धतीने इथे छान बारीक असा कट करून घेणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असा एकसारखा बारीक कट करून घेतला आहे मी कोबी। आता इथे गॅसवरती एक कढई तापत ठेवलेली आहे। तुम्ही ही रेसिपी तव्यामध्ये देखील बनवू शकता। आता कढई तापली की यामध्ये 1.5 पळी तेल घालून घेणार आहे। इथे मी ही छोटी पळी आहे त्याच्यामुळे 1.5 पळी घातलेली आहे। जर तुमची पळी ही मोठी असेल तर तुम्ही 1 पळी घातलं तरी देखील चालेल। तेल छान तापलं की यामध्ये हिरवी मिरची आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर जास्त बारीक देखील पेस्ट इथे केलेली नाही, अगदी ओबडधोबड अशी पेस्ट करायची आहे। तर 5 ते 6 हिरवी मिरची आणि 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या इथे छान बारीक करून घेतलेल्या आहे। आता हे तेलामध्ये आपल्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे। हिरवी मिरची आणि लसणाचा कच्चेपणा जास्तोपर्यंत मीडियम गॅसवरती आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। आता यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने मधनं कट करून 2 भाग केलेले आहेत, ते देखील यामध्ये घालून घेऊया आणि हिरवी मिरची देखील तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया। अशा पद्धतीने हिरवी मिरची घातली की ती नंतरनं खायला खूप छान लागते, त्याच्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच घाला। आता कोबी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि तो कोबी आपण यामध्ये घालून घेऊया। इथे आपल्याला कोणत्याही मसाल्याचा वापर करायचा नाही किंवा कोणत्याही हळदीचा वापर करायचा नाही। खूपच कमी आणि खूपच झटपट अशी ही रेसिपी होते। कोणतेही जास्त साहित्य लागत नाही आणि कोणतीही तामझाम न करता ही रेसिपी झटपट अशी तयार होणार आहे। आता इथे मी चवीपुरतं थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे आणि कोबी छान हलवून घेतलेला आहे। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला 3 मिनिटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे। कोबी आपल्या इथे खाली लागत नाही, कारण की कोबीला एक स्वतःचं मॉइश्चर असतं, त्याच्यामुळे इथं आपला कोबी खाली करपू शकणार नाही। फक्त गॅस हा मीडियमच ठेवा। आता 3 मिनिटासाठी झाकून ठेवलं, त्याच्यानंतर आपण इथे ओबडधोबड असा शेंगदाण्याचा मी कूट करून घेतलेला आहे। तर इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले होते, त्याचा मी इथे न भाजता कूट करून घेतलेला आहे। आता तो सर्व कूट इथे मी यामध्ये घातलेला आहे आणि छान कोबी मिक्स करून घेऊया। अशा पद्धतीने जर तुम्ही हा कोबीचा ठेचा केला तर सगळ्यांना नक्कीच आवडेल। भाकरीबरोबर चपातीबरोबर जर खाल्ला तर उत्तमच। तर आता पुन्हा ठेच्यात कूट घालून झाला की यामध्ये आपण झाकण ठेवूया 1-2 मिनिटासाठी। फक्त शेंगदाणे छान खरपूस भाजेपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटासाठी मी झाकून ठेवलेला आहे आणि आपला कोबीचा ठेचा हा परफेक्ट असा शिजलेला देखील आहे। जास्त देखील आपल्याला शिजवायचं नाही, अगदी थोडासा क्रंच असतो कोबीमध्ये, तो खायला खूप छान लागतो। तर अगदी झटपट ही रेसिपी तयार झाली आहे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।